नमस्कार मंडळी, ठरलं तर मग 24 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सचिनचं लोकेशन जिथे ट्रेस झालं त्या कॉर्डरमध्ये अर्जुन आता पोलिसांना घेऊन तिथे जातो आणि दरवाजा उघडतो. त्या क्षणी आपल्याला दिसतं की सचिन तिथे ना बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. अर्थातच हे नाटक असतं. आता अर्जुन पहिल्यांदा त्याच्याकडे बघतो. लगेच पोलीस आणि जे शिपाई असतात तर ते पटकन सचिनच्या अवतीभोवती जातात आणि सचिनला बघतात. आता अर्जुनला हे सगळं तर काही खरं वाटत नसतं. अर्जुनला तर पहिल्यांदा हा सगळा ड्रामा सोडतो आणि हा ड्रामाच असतो. आता आपण पाहतो की पोलीस म्हणतात की कॉन्स्टेबल आजूबाजूला कोणी आहे का तर ते तपासा आणि एखादी संशयास्पद वस्तू जर का सापडत असेल ना तर त्याकडे लक्ष द्या. आणि आता अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, खरंच याला काही झालंय की हा नाटक करतोय म्हणून. आणि सचिन तिथे झोपलेला दाखवला आणि आपण पाहतोय की पोलीस जे आहेत तर ते म्हणतात की कॉन्स्टेबल पाणी घ्या आणि याच्या चेहऱ्यावरती आपण पाणी मारू म्हणून. आणि दीक्षित, तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय का असं पोलीस म्हणत असतात. दीक्षित उठा. आणि सचिन काय उठत नसतो. इकडे कल्पनाताईंनी 5वीच्या पूजेची सगळी तयारी केलेली असते. आता कल्पनाताई म्हणतात, सायली सगळी तयारी झाली ना गं? तर सायली म्हणते हो. तर अस्मिता ये इथे, बाळाला घेऊन ना इथे बस पूजेसाठी असं कल्पनाताई सांगतात. आता अस्मिता तिथे पूजेला बसते आणि आता 5वीची पूजा सुरू करते आणि छान दाखवली त्यांनी 5वीच्या पूजा जी आहे तर त्यांनी ना एकदमच छान करून घेतलेली आहे अस्मिताकडून. आता सगळेजण आलेले असतात. सगळेजण अगदी हात जोडून तिथे उभारतात आणि अस्मिता त्या क्यूट अशा बाळाला मांडीवरती घेऊन आता 5वीची पूजा करत असते. इकडे आपण पाहतोय की पुन्हा पोलीस आहे ना, दीक्षित तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय का असं म्हणून सचिनच्या तोंडावरती पाणी मारतात आणि त्याला उठवून बसवतात. आता सचिन शुद्धीवर आल्याचं नाटक करतो आणि समोर अर्जुनला बघतो आणि लगेच रडायला नाटक करून म्हणतो की अर्जुन, तू आलास मला सोडवायला? अरे पण मला इथं डांबून ठेवलं होतं, हे तुला कसं काय कळालं? आता अर्जुनला ना हे सपशील खोटं वाटत असतं. पोलीस म्हणतात की आम्ही ना तुमचा मोबाईल ट्रॅक केला. लगेच हात जोडतो आणि म्हणतो की पोलिसांना म्हणतो की तुमचे खूप खूप उपकार झाले साहेब, बरं झालं तुम्ही आलात. ती नाहीतर इथे माझं काय झालं असतं ना मला खरंच माहिती नाही असं म्हणून नाटक करायला लागतो. आता पोलीस अर्जुनकडेच बघायला लागतात ना पुढे काय करायचं म्हणून. आपण पाहतोय आता इकडे 5वीची पूजा झालेली असते. पाटावर उंटा विडेची पाने खूप छान पूजेची मांडणी केलेली असते आणि आता घरातल्या सगळ्या बायका अस्मिताची ओटी भरत असतात आणि एक एक करून पण सगळेजणी ओटी भरतात. पहिल्यांदा तर कल्पनाताई ओटी भरतात आणि त्याच्यानंतर प्रतिमात्या ओटी भरतात. या प्रियाला ना ओटीसुद्धा नीट भरता येत नाही असं आपल्याला इथं दाखवलेलं आहे आणि हे थोडंसं म्युझिकलीच दाखवलेलं आहे. आता विमलसुद्धा ओटी भरते. सगळ्या अशा 5 बायका मिळून 5वीच्या पूजेची या अस्मिताची ओटी भरतात. आता आपण पाहतोय पुन्हा सचिनचा आणि पोलिसांचा इकडचा सीन. इकडे पोलीस विचारतात सचिनला, मिस्टर दीक्षित तुम्हाला इकडे गॅरेजमध्ये कोणी डांबून ठेवलं होतं? आता सचिन म्हणतो की साक्षी महिपत शिकरे यांनी मला इथं डांबून ठेवलं होतं. आता हे नाव ऐकल्यानंतर पोलीस आणि अर्जुन सगळेजण चकितच होतात. अर्जुनला कळतच नाही की हा काय प्लॅन आहे सचिनचा म्हणून. पोलीस म्हणतात की का? तर सचिन म्हणतो साक्षी शिकरे माझ्याशी ना प्रेमाचं नाटक करत होती सर आणि कॉन्स्टेबल हे सगळं त्याचं जबाब लिहून घेत असतात. सचिन म्हणतो मी माझी कॅनडाची नोकरी सोडून माझ्या प्रेग्नंट बायकोसाठी इथे आलो होतो, ती नोकरी सोडून. आणि त्यावेळेस ना माझे थोडे फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा होते म्हणून मी अपसेट होतो आणि याच परिस्थितीचा फायदा घेऊन त्या झोनमध्येच ना मी त्या साक्षी शिकरेच्या जाळ्यात अडकलो आणि तिने मला तिच्या जाळ्यात फसवलं. आणि पुढे म्हणतो की सचिन सांगत असतो तिने ना मला फसवलं. या गॅरेजमध्ये ती मला घेऊन आली आणि इथं मला बंदी करून ठेवून आली. तिच्याबरोबर ना 2 गुंडसुद्धा होते. त्यांनी मला ना खूप मारलं आणि इथे माझा फोन पण त्यांच्याकडेच घेतला आणि या कॉर्डरमध्ये मला ठेवलं. आता पोलीस म्हणतात मग तुमचा फोन तुमच्या आजूबाजूलाच कसा सापडला आणि मग तो ऑन कसा झाला? सचिन म्हणतो मला यातलं काहीच माहीत नाही हो सर, आणि असा बनाव करत असतो की जसं काय हा खूप खरा आहे म्हणून. आता सचिन म्हणतो खरं तर त्या गुंडांना अचानक काय झालं माहीत नाही. त्यांना साक्षीचा कॉल आला आणि मग ते अचानकच माझा फोन फेकून बाहेर निघून गेले आणि मला असं वाटलं होतं की ते बाहेर जाऊन माझ्यासाठी बाहेर पहारा देत असतील, पण म्हणून मी इथेच पडून राहिलो. पण थँकफुली तुम्ही इथं आलात आणि मला सोडवलं. तर अर्जुन म्हणतो हे सगळं तू रचलेली स्टोरी आहे ना, तुझा आणि साक्षीचं अफेअर सुरू होतं, ती मेल्याचं नाटक करते, ती अजून ही जिवंत आहे, हे तुला आधीपासूनच जिवंत होतं ना? सचिन म्हणतो नाही रे अर्जुन, अरे खरंच माझ्यावर विश्वास ठेव रे अर्जुन म्हणून त्याच्यासमोर हात जोडायला लागतो आणि म्हणतो की माझ्यावर प्लीज विश्वास ठेव, मला साक्षीच्या बॅकग्राऊंडबद्दल ना काहीच माहिती नव्हतं. आता पोलीससुद्धा हे सगळं बघत असतात. सचिन रडत म्हणतो की आता माझे डोळे उघडलेत. आता तिने यासुद्धा ना मला एका वेगळ्या घरामध्ये डांबून ठेवलं होतं. हे बघावं तर
मी ना तुला त्याचा पत्ता देतो असं म्हणून म्हणायला लागतो की 302 रत्नाकर रोड असा काहीतरी तो ॲड्रेस सांगायला लागतो. आणि आता आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन. आता इकडे सायली आता ओटी भरायला लागलेली असते अस्मिताची आणि खूप छान दाखवला हा मुवमेंट. तुम्ही आजचा भाग टीव्हीवरती नक्की पहा आणि प्रेक्षकांनो इतका सगळा रिव्ह्यू देण्यासाठी ना खूप मेहनत लागते. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी ना खूप सबस्क्रायबरची अजूनही गरज आहे. तेव्हा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, म्हणजे मी बनवलेले असे दररोज व्हिडिओ जे छान छान रिव्ह्यू आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आता आपण पाहतोय की प्रिया, सायली, विमल सगळेजण अस्मिताची ओटी भरतात आणि अस्मिता मात्र अजूनही नाराज असते सचिनच्या विचारामध्येच. आता अर्जुन सचिनला म्हणतो, तुला साक्षी कधी DN रोडवरच्या महिपत शिकरेच्या घरी कधी घेऊन गेली होती का? सचिन म्हणतो की नाही, असा कुठचाच पत्ता मला माहीत नाही. आणि पुढे म्हणतो की साक्षी त्या फ्लॅटमध्ये राहते, 302 नगरदास रोड, हां तिथेच राहते. आता असं सांगितल्यानंतर अर्जुन आणि पोलीस एकमेकांकडे बघत असतात. सचिन पुन्हा हात जोडतो आणि म्हणतो की मी खरंच खूप मोठा मूर्खपणा केला आणि यातून आता मला बाहेर पडायचं आहे, पण प्लीज प्लीज यातलं आणि ना मला अस्मिला आणि माझ्या बाळाला भेटायचे. प्लीज अर्जुन, प्लीज त्यासाठी माझी मदत कर ना, प्लीज प्लीज हेल्प मी अर्जुन. असं सचिन जो आहे तर तो अगदी हात जोडून विनवण्या करत असतो. पोलीस म्हणतात, आम्ही तुमचं स्टेटमेंट घेतलेलं आहे ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. असं म्हणल्यानंतर सचिनला तर खूपच आनंद होतो. पोलीस म्हणतात आणि जेव्हा गरज लागेल लगेचच सगळेजण तिथून निघून जातात. आणि सचिन लगेच अर्जुनला बोलण्यासाठी बघा आता या अर्जुनकडे येतो आणि म्हणतो की चल अर्जुन चल, मला आपण ना घरी जाऊया, मला ना अस्मिताला भेटायचे. अर्जुन म्हणतो, हे सगळं बोलताना सुद्धा तुला लाज वाटत नाही ना रे? अरे तुझ्यामुळेच अस्मिताही हॉस्पिटलला पोचली होती आणि तिचं बाळ दोघंही क्रिटिकल कंडिशनमध्ये होते. खूप क्रिटिकली आणि पेनफुल डिलिव्हरी झाली तिची आणि तेव्हा कुठे तिला बाळ झालं. आता सचिन म्हणतो की वा मला बाळ झालंय, अरे काय झाले, मुलगा झाला की मुलगी झाली, अरे सांग ना. आणि अस्मिताची तब्येत कशी आहे, बाळ ओके आहे ना? असं लगेच अर्जुनच्या हाताला हात लावून म्हणायला लागतो. अर्जुन त्याचा हात जीट करतो. आता सचिन म्हणतो, अर्जुन सांग रे ना, मी तुझ्या पाया पडतो म्हणून स्वतःच्याच तो बडीत मारून घेतो आणि म्हणतो प्लीज मला सांगणार रे, मला मार हवं तर, म्हणून लगेच अर्जुन करून त्याच्या मागे पळत जातो. आता अर्जुन लगेच त्याच्या गाडीत बसायला लागतो. इतक्यात सचिन पण त्याच्या पाठीमागे जातो. अर्जुन गाडीचा दरवाजा बंद करून घेतो. आता सचिन म्हणतो, अर्जुन ऐकणार रे, मला पण माझ्या बाळाला भेटायचे. अर्जुन असं नकोस करू यार, प्लीज प्लीज असं म्हणून गाडीच्या समोर जातो आणि म्हणते की मला पण तुझ्यासोबत यायचं रे. बरं तुला मला घेऊन नसेल ना जायचं तर ठीक आहे, मी डायरेक्टली येईन घरी, मला घरचे काही बोलू देत, पण प्लीज प्लीज मला सांग ना, मला यायचं आहे घरी. सचिन म्हणतो, प्लीज मला अस्मिताला आणि माझ्या बाळाला ना भेटायचं आणि मी त्यांना ना भेटूनच राहणार, प्लीज अर्जुन. असं म्हणून खूपच गावाया करायला लागतो. आता अर्जुन बघा फक्त ना गाडीचा दरवाजा उघडतो. आता लगेचच सचिन थँक्यू अर्जुन थँक्यू म्हणून लगेच त्याच्या गाडीत बसतो. त्यांच्या घरातला सीन तर 5वीची पूजा झालेली असते आणि आता ही विमल सगळ्यांना पेढे वाटत असते. आता प्रतिमा त्या म्हणतात की अस्मिता आजच्या दिवशी ना देवी आई बाळाची सटवाई बाळाचं भविष्य देते असं म्हणतात. नक्कीच तुझ्या बाळाचं भविष्य उज्ज्वल असेल. आता सायली म्हणते की आणि बाळाच्या आयुष्यातून ना सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आणि वाईट गोष्टी निघून जाऊ देत. आता असं म्हणल्यानंतर अस्मिता म्हणते, म्हणजे त्याच्या वडिलांचंच असं म्हणायचं आहे का गं तुला? असं अस्मितांना म्हणते सायलीला. आणि सतत सायलीबद्दल अस्मिता गैरसमजच करून घेत असते. इतक्यातच तिथे आता आपण पाहतोय सचिन येतो आणि तसल्या अवस्थेत सचिनला बघून सगळे तर घाबरतातच. आता अस्मी करून लगेच पळत सचिन येतो, बाळाकडे काय बघायला लागतो. आता सगळेजण घाबरतात ना, हा असं अचानक काय आलाय म्हणून. आता अस्मिता बाळाला घेऊन उभी राहते आणि लगेचच बाळाला हात लावतो आणि म्हणतो की अस्मी आपलं बाळ, आणि म्हणतो की कधी एकदा माझ्या बाळाला पाहतोय असं झालं होतं मला, म्हणून बाळाकडे बघत असतो. अस्मिता झालेली असते भाऊ सचिनला बघून. सगळ्यांना तर घरच्यांना शॉक बसलेला असतो. अस्मिता म्हणत असते, सचिन अरे काय आहे तुझी अवस्था, काय झाली ही? असं अस्मिता म्हणत असते. हे सगळं त्याचं नाटक असते, सायलीला सुद्धा कळतं. अस्मिता म्हणते, सचिन अरे तुझी काय अवस्था झाली आहे आणि तुला काहीतरी लागलं आहे, कुठं होतास तू आणि तुझा फोन का बंद होता? अशी अस्मिता प्रश्न विचारायला लागते. सचिन म्हणतो, ते सगळं जाऊ दे अस्मी, मी तुझ्यापर्यंत आणि आपल्या बाळापर्यंत पोचलोय तेच खूप आहे असं म्हणून रडायला लागतो. अस्मिताला काय भारी आनंद होतो सचिन आलाय बाळाकडे म्हणून. आणि लगेच अस्मी आपलं बाळ आहे हे असं लगेच म्हणतो. ते बाळसुद्धा ना खूपच हसत असतात सचिनकडे बघून. आता सचिन म्हणतो की अस्मी हे बाळ आहे ना अगदी तुझ्यावर गेलंय ग असं म्हणत असतो हा सचिन. आणि पुढे म्हणतो की अस्मी खूप लकी आहे ग की आता आपली फॅमिली आता पूर्ण झाली अस्मी असं म्हणून लगेच अस्मिताला इमोशनल करायला लागतो. आणि आता अस्मिताला काय लगेच जवळ घेतो बाळाला. आणि अस्मिताला आता सगळेजण हे पाहत असतात, पण सगळ्यांना एवढा राग येत असतो ना की बस. सचिन म्हणतो, आता मी ना कोणालाही आपल्यामध्ये येऊ देणार नाही. आणि पुढे म्हणतो की अस्मी आय प्रॉमिस की मी ना पुन्हा असं कधीच वागणार नाही असं म्हणायला लागतो हा सचिन.
आता सचिन म्हणायला लागतो, अस्मी आता मी ना आपल्यामध्ये कोणाला येऊ देणार नाही, आय प्रॉमिस अस्मी. आणि आता अर्जुन येतो पटकन आणि सचिनचा हात ओढतो आणि म्हणतो, बाजूला हो, झालं ना, झालं भेटून, आता जायचं, आता निघ इथून. असं आता अर्जुन चांगलीच ताकद देतो आणि पुढे म्हणतो, आता माझ्या बहिणीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, चल निघ इथून. अस्मी आता सचिन लागतो ना अस्मिताकडेच बघायला आणि अर्जुन चांगला संतापलेला असतो. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, पण तू याला घेऊन इथे आलासच कशाला, असं प्रतापराव म्हणतात. आणि म्हणतात की हा जिथे कुठे होता तिथंच ठेवायचंच नाही, याला घेऊन कशाला आलास तू. आता असं म्हणल्यानंतर प्रतापराव पुढे म्हणतात की हे बघ सचिन, आम्हाला कोणालाही तुझी चेहराही बघायचा इच्छा नाही आहे, त्यामुळे तू प्लीज इथून निघून जा. अरे फक्त तुझ्यामुळे माझ्या लेकीचा जीव धोक्यात आला होता, असं प्रतापराव सांगायला लागतात. आता सगळेजण शांतच असतात. प्रतापराव म्हणतात की तिची डिलिव्हरी तरी नीट होईल की नाही याची काळजी वाटत होती आम्हाला, आणि तू कुठे होतास, आत्ता उगवलायस 5 दिवसानंतर आणि महानभावीपणाने तिच्यासमोर उभा राहतोयस, अरे हिंमत तरी कशी होती रे तुझी, असं आता प्रतापराव बोलायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, सचिन तुझ्या आयुष्यात वेगळी स्त्री आहे ना, याचा आम्हाला त्रास होतच होता, आणि आता तर ती साक्षी शिकरी हे कळल्यावर अरे तुला लाज नाही का रे वाटली, असं आता कल्पनाताई बोलायला लागतात. तरी ह्या बघा, हा डिंब सचिन आहे ना, बाप रे काय पलटी मारत असतो, अगदी प्रियाचा ना हा भाऊ शोभतो. आता सचिन म्हणतो, मला ना सगळ्यांना कळतोय तुमचा राग, पण प्लीज एकदा माझी बाजू समजून घ्याल का. अस्मिता लगेच म्हणते, हां बोल सचिन, तू इतके दिवस कुठे होतास आणि नेमकं काय घडलंय तुझ्या बाबतीत, सांग बरं. आता सगळ्यांना त्याचं काय ऐकण्यात इंटरेस्ट नसतं, पण अस्मिता म्हणाली म्हणून सचिन म्हणतो की मला ना इतके दिवस साक्षी शिकरीने तिच्या गोडाऊनमध्ये ना बंद करून ठेवलं होतं, आणि म्हणतो की मुळात ती साक्षी शिकरी आहे हे मला माहितीच नव्हतं, आणि असे ना अनेक थापा मारायला लागतो, आणि म्हणतो की मी ना तिला समीरा शेखर म्हणून ओळखत होतो, आणि मी वाहवत गेलो, माझ्यातून ना खूप मोठी चूक झाली म्हणून रडायला लागतो. सगळ्यांच्या समोर इमोशनल ड्रामा क्रिएट करायला लागतो. आता सचिन म्हणतो, माझ्याकडून ना खूप मोठी चूक झाली होती आणि त्यातून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, आणि समीरा मला ती करच देत नव्हती. तिने कॅनडाला माझ्या ऑफिसमध्ये कॉल केला आणि ती इथे सुद्धा आली होती, असं सचिन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो, शेवटी मी तिच्यासमोर हात जोडल्याने तिला विनंती केली की आता आपला काही संबंध नाही आहे, पण तिने माझं काहीच ऐकलं नाही. आणि सचिन म्हणतो की अगं मी तिला खूप सांगितले की मला माझ्या बायकोकडे जायचे, तर मला जाऊ दे प्लीज, पण तिने मला त्या गोडाऊनमध्ये दाबून ठेवलं, आणि तिथे असताना सतत अस्मीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. काय गप्पा मारत असतो ना हा, आणि ह्या घरात ना कोणालाही पटत नसतो. आणि सचिन म्हणत असतो, मला ना खूप भीती वाटत होती म्हणून रडायला लागतो, आणि त्याच्या ड्राम्याचा कोणावर काही परिणाम होत नाही. तर सायली सचिनला म्हणते, आणि या सगळ्यावरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा. सगळेजण सायलीकडेच बघायला लागतात. सायली म्हणते, साक्षी शिकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती नव्हती का सचिन भाऊजी, खूप मोठी गुन्हेगार आहे ती, हेही तुम्हाला माहीत नव्हतं का. तुम्ही ते भारतात परतल्यानंतर कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा चॅनलवरती तिचा फोटो पाहिला नव्हता, बातमी वाचलीच नव्हती. सचिन म्हणतो, हो, त्या न्यूज चॅनलवरती मी तिचा जुना फोटो बघितला होता, आणि तुम्हाला सांगू का, मी तेव्हा मला खरं काही ते नीट कळालं होतं. आणि पुढे म्हणतो की पुढे सांगायला लागतो की म्हणजे आता तो खिशातला एक फोटो काढतो हां, आणि म्हणतो की पण ती माझ्यासमोर तिचं रूप बदलून आली होती, आणि हे बघा म्हणून आहे ना तो साक्षीचा फोटो सगळ्यांना दाखवायला लागतो. आता अस्मिता फोटो बघते ना, पण बाकी कोणी काही तो फोटो बघत नाही. सचिन तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की तुमच्या सगळ्यांसाठी तिचा चेहरा ओळखीचा होता, ती कुठच्याही रूपात ती तुमच्यासमोर आली असती तर तुम्ही तिला लगेच ओळखलं असतं, पण मला सगळं याबद्दल कसं माहिती असणार ना. तर अस्मिता लगेच म्हणते, बरोबर आहे तुझं, म्हणून ती सायलीच्या हातामध्ये बाळ देते आणि आता सचिनकडे जाते, त्याचा हात काय पकडते आणि म्हणते की माझा तुझ्यावरती ना पूर्ण विश्वास आहे सचिन. आणि आता हे अर्जुन आणि घरच्यांना तर शॉकच असतो, ही अस्मिता जी काय बोलते ते आवडत नसतं. अस्मिता म्हणते, मला माहिती तुम्हाला सचिनचा ना सगळ्यांना राग येतो, पण त्या गुन्हेगार मुलीने त्याला त्याच्या जाळ्यात ओढलं होतं, त्याला हा तरी काय करणार ना. अस्मिता अजूनही सचिनचीच बाजू घेत असते आणि हे ना सगळं घरच्यांना आश्चर्य वाटत असतं. आता अस्मिता म्हणते, याआधी तिने चैतन्याला सुद्धा असं जाळ्यात ओढलं होतं आता, आणि पुढे म्हणते की आता त्या बाबतीत कुणीच काही बोलत नाही, मग माझाच नवरा दोषी कसा काय, असं अस्मिता ठामपणे बोलायला लागते सचिनची बाजू घेऊन. प्रियाला तर खूप मजा येत असते. अर्जुन म्हणतो, चैतन्य आणि सचिनचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही, हे तुलाही माहिती आहे अस्मिता ताई, चैतन्याला आम्ही तिथे प्लॅन केलं होतं. अस्मिता म्हणते, हो, पण त्या अगोदर चैतन्य खरोखर प्रेमात पडला होता साक्षीचा, तर हे साक्षीच्या, आणि हे मी विसरलेलं नाही हा अर्जुन, असं अस्मिता उलट उत्तर देत असते. आता सायली म्हणते, पण तेव्हा चैतन्य भाऊजींचं लग्न झालेलं नव्हतं अस्मिता ताई, ते प्रेमाच्या शोधात होते. सचिन भाऊजींची परिस्थिती तर वेगळी होती ना, त्यांचं लग्न झालेलं होतं ना. आता लगेच सचिन बघा विषय पलटवायला म्हणतो, काय चैतन्य आणि साक्षी त्या दोघांचा अफेअर होतं. तर आता अस्मिता मानेनं हो म्हणते. अर्जुन लगेच बघा अर्जुन म्हणतो की हो, तुझी गर्लफ्रेंड काय लायकीची होती हे तुला आत्ता कळतंय का.
तर हा सचिन म्हणतो मला आधीच कळलं होतं रे, पण माझ्या पैशांच्या प्रॉब्लेममुळे मी इतकं अस्वस्थ झालं होतं ना की सॉरी अस्मी, माझा तोल सुटला म्हणून रडायला लागतो. अस्मिता म्हणते नाही रे, तू माणूस आहेस आणि माणूसच चुकतो ना. आता या अस्मिताच्या वागण्यावरती ना सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं. अस्मिता म्हणत असते त्या मुलीनं तुझ्यावरती जाळं टाकला आणि तू त्यामध्ये अडकला, त्याला तू तरी काय करणार सचिन. आता प्रतापराव म्हणतात अस्मिता अगं आता तरी डोळे उघड, कोणाच्या तरी जाळ्यात अडकायला तो काही भोळा माणूस आहे का. अस्मिता म्हणते हो, तो भोळाच आहे. आता असं म्हणल्यावर काय बोलणार ना पुढे. अस्मिता पुढे म्हणते कारण त्याचं कॅरेक्टर शुद्ध आहे, हे मी कॅनडातच बघितलं होतं. आता अस्मिताने असं म्हणल्यावर अश्विन म्हणतो अगं तो कॅनडात होता तेव्हा तू जास्त वेळ इथे होतीस, पण तुला इथे बसून कसं कळणार आहे, आणि तो कॅनडात काय दिवे लावणार हे तुला माहिती नाही आहे. तर अस्मिता म्हणते अश्विन आपल्या नवऱ्याच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आहेत ना बायकांना जाणवतात, असं सचिन म्हणायला लागतो. आता अर्जुन म्हणतो रिअली, हां जर का असं असतं ना तर या माणसाचा तो आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढला असतंच, असं अर्जुन म्हणतो. तर अस्मिता म्हणते पण आता माझ्या मनाला असं जाणवतंय की सचिनने त्याची चूक सुधारली आहे, मग मी त्याला घराबाहेर का काढू, असं अस्मिता उलटच उत्तर देत असते. आता सगळेजण वैतागलेले असतात या अस्मिताला. प्रतापराव म्हणतात अगं प्रत्येक वेळेला मनाचा कल ऐकायचा नसतो अस्मिता. अस्मिता म्हणते की का सचिनचे या अगोदर बाहेर अफेअर होतं हे सगळ्यात पहिल्यांदा तर मलाच कळालेलं होतं ना, तेव्हा तर माझ्यावरती कोणी विश्वास नव्हता ठेवला आणि आता का बरं तुम्ही विश्वास ठेवताय. एका बायकोच्या मनाचा कौल कधी चुकत नाही डॅड, असं अस्मिता प्रतापरावांनाच बोलायला लागते आणि म्हणते की अशा वेळेस काय निर्णय घ्यायचा असतो ना हे फक्त तिलाच कळतं. आता काय बोलावं नाही अस्मिता पुढे. कल्पनाताई तर म्हणतात अस्मिता या आपल्या घरातली कुठलीच बाई नाही असा निर्णय घेणारच नाही. अस्मिता म्हणते मम्मा ही अशा वेळेला ना कोणतीही बायको ही माझ्यासारखीच वागेल. आणि पुढे सायलीकडे बघते आणि म्हणते काय गं सायली, तू मला सतत विरोध करतेस ना या बाबतीत, तर आता तूच सांग अर्जुनने तुझ्यापासून असं काही लपवलं तर तुला कळेलच ना. आता असं म्हणून तर अर्जुन तर घाबरायला लागतो ना. आता सायली म्हणते काही काय बोलता अस्मिताताई, मी असा विचार कसा करू शकते बरं, आणि मुळात हे असा विचार कधी करू शकणारच नाहीत. यांनी माझ्यापासून आजपर्यंत काही लपवलेलं नाही आणि यापुढेही लपवणार नाहीत आणि याची मला खात्री आहे. अस्मिता म्हणते हे माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे. माझा प्रश्न असा होता की तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलतो हे तुझ्या मनाला कळेलच ना, तेव्हा काय. तर सायली म्हणते हो कळेल ना. तर मग अस्मिता म्हणते मग त्यावेळेस तूही त्याला माफ केलंच असतं ना. तर लगेच सायली म्हणते अजिबात नाही, मी यांना कधीच माफ केलं नसतं, माझ्याकडे अशा खोटेपणाला माफी नाही आहे अस्मिताताई. आणि पुढे म्हणते की मुळात नवरा बायकोचं नातं हे विश्वासावरती अवलंबून असतो आणि एकदा जर का विश्वास हरवला ना की मग त्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही, असं सायली ठामपणे बोलते. आणि पुढे म्हणते मुळात जर काही यांनी इतका मोठा गुन्हा केला असता ना तर मी त्यांची चूक पोटात घातलीच नसती, मी त्यावेळेस त्यांना तिथेच सोडून दिलं असतं, मी ते नातं त्या क्षणी तोडलं असतं, असं सायली सांगते. हे सगळं अस्मिताला बोलत असते पण अर्जुनच्याच मनाला या गोष्टी लागत असतात, कारण त्यांनी महिपत आणि साक्षी जिवंत आहे आणि त्यांनी महिपतसोबत डील केले हे प्रकरण लपवलेलं असतं ना सायलीपासून, म्हणून त्याच्या मनाला हे वाईट वाटत असतं. आता सगळेजणांना सायलीवरती गर्व वाटतो की तिने छान उत्तर दिलं म्हणून. अर्जुन मनात म्हणतो म्हणजे मी साक्षी जिवंत आहे आणि महिपतसोबत डील केलं ही गोष्ट जर का सायलीला कळली तर खरंच ती मला सोडून जाईल का, ही भीती आता अर्जुनच्या मनाला वाटायला लागते. आणि आता आपण पाहतो की पुन्हा सुभेदारांच्या घरातला रात्रीचा सीन. रात्री अश्विन म्हणत असतो चुकणार दादाजी, तो त्या सचिनला ना घरी परत आणायलाच नको होतं, ज्या कुठल्या गोडाऊनमध्ये तो सापडला ना त्याला तिथेच ठेवून यायला हवं होतं. सायली म्हणते अहो यांनी सांगितलं ना, खरं तरी त्यांना ना सचिन भाऊजींना घरी घेऊन येण्याची इच्छा नव्हतीच, पण सचिन भाऊजी म्हणाले की काही करून ते घरी येतीलच, असं सचिन भाऊजी म्हणाले. आणि यांना अस्मिताताईंसोबत एकटं भेटू द्यायला नको होतं आणि त्यांचा नाईलाज झाला म्हणून ते अस्मिताताईंना घेऊन आलो, आणि सचिन भाऊजी घरी आल्याशिवाय यांना अस्मिताताईंना सत्य कसं कळणार होतं. प्रतापराव म्हणतात अगं पण आता तरी अस्मिताला कुठं सत्य कळलंय, मला त्रास वाटतं सचिन इतके दिवस घरी नव्हता ना, तेच बरं झालं. प्रिया म्हणते सचिनला घरी घेऊन येण्यामागचा अर्जुनचा हेतू चांगला होता, पण घडलं काही वेगळंच ना, सगळ्यांना उगाच किती मनस्ताप झाला ना, असं प्रिया म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते की पण आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे कुटुंब मनाने इतके चांगलं आहे ना की याचं वाईट ना, या कुटुंबाचं वाईट कधीच होणार नाही. आता सायली फक्त प्रियाकडे बघत असते. आता बघा पुढे सायली म्हणते की आई बाबा आता ना अस्मिताताईंना फक्त त्यांच्या बाळाचे बाबा बरोबर असायला हवेत म्हणून त्यांना दुसरं काहीच समजत नाही आहे, पण अस्मिताताईंच्या समोर सचिन भाऊजींचा खरा चेहरा ना लवकरच येईल, असं ही सायली सांगत असते. आणि बघा आता पुढे सायली म्हणते की आपण सगळेजण फक्त शांतपणे ना त्या दिवसाची वाट बघूयात. आता प्रतापराव आणि कल्पनाताईंना खूप टेन्शन आलेलं असतं. कल्पनाताई म्हणतात ते सगळं खरं आहे, पण घरात बाळ असताना असे वाद व्हायला नको आहेत, बाळ लहान जरी असलं तरी त्याला चढलेले आवाज आणि सूर सगळे कळतात. सायली म्हणते की आई यापुढे ना बाळाला फक्त
प्रेमाचे आणि आनंदाचे सूर कळतील आणि याची ना मी काळजी घेते. प्रतापराव म्हणतात की अगं हो, पण अर्जुन कोणाबरोबर शांत बोलेल असं मला तर काही वाटत नाही असं सायलीला म्हणतात. तर सायली म्हणते की बरं ठीक आहे, मी बघते म्हणून. आणि प्रतापराव अश्विनला म्हणतात, अश्विन तू तरी बाबा तुझा आवाज आता खाली ठेव. अश्विन म्हणतो हो, बाळासाठी आता सचिनला सहन करतोय, आता बाळासाठी स्वतःचा रागसुद्धा दाबून ठेवायचा. आता सायली म्हणते मी यांच्याशी बोलते अश्विन भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. आणि म्हणते की बघते हा यांचा राग गेला का असं प्रतापराव आणि कल्पनाताईंना सांगते आणि तिथून ती अर्जुनला भेटण्यासाठी निघून जाते. आता प्रिया म्हणते मी पटकन सगळ्यांसाठी खिचडी टाकते. हां, प्रतापराव म्हणतात की नाही नको, या अशा परिस्थितीमध्ये ना जेवण जाईल असं मला काही वाटत नाही. कल्पनाताई म्हणतात हो, मला पण भूक नाही आहे. प्रिया म्हणत असते की आई बाबा प्लीज असं अण्णावरती राग काढू नका ना. पूर्ण जे काय म्हणते की अण्णाला नाही म्हणालो तर अण्णाचा अपमान होते की नाही, मग असं नका ना करू. पण प्रतापराव म्हणतात की नाही मान्य आहे मला, पण या अशा परिस्थितीने ना कशाखाली घास जाईल असं मला काही वाटत नाही असं म्हणतात. आणि प्रतापराव खरंच खूप डिस्टर्ब झालेले असतात आणि आता डायनिंग टेबलवरून ते उठून निघून जातात. आता त्यांच्या पाठोपाठ कल्पनाताईसुद्धा निघून जातात. आता कल्पनाताई जेव्हा जातात तेव्हा उगाच प्रिया त्यांना थांबवायचं नाटक करते आई म्हणून, पण आता तिथे विमलसुद्धा थांबत नाही. आणि आता हॉलमध्ये फक्त अश्विन आणि प्रिया हे दोघेजणच उरतात. आता प्रिया लगेचच म्हणते की अश्विन अरे हे सगळं काय होऊन बसलंय रे, मला ना तुझा रागही कळतोय आणि अस्मिताचं प्रेमही कळतंय रे, पण मधल्यामध्ये ना माझी कुंडी होती रे. आणि पुढे म्हणते की या घरात आहे ना कोणाचं दुःख बघवत नाही रे मला, ही जी नाटकं ना कुठल्याही परिस्थितीत चालूच असतात. पुढे म्हणते अश्विन तू काही काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल असं अश्विनला बोलायला लागते. आणि बघा प्रिया आता मनाशीच म्हणते आणि म्हणते की वा क्या बात आहे, आज तर अस्मिताने ना सिक्सरच लावलाय, सचिनला परत सुभेदारांच्या मुळावरती आणून बसवलं. आणि म्हणते की आता ही सायली आणि अर्जुन या चिखलामध्ये आणखी रुतत चाललेत. आणि पुढं म्हणते सायली तू हे प्रकरण जितकं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करशील ना तितकंच मी हे विस्कटून ठेवीन असं मनाशीच बोलत असते. आणि पुढे म्हणते प्रिया कारण सचिन जर का अस्मितामध्ये गुंतून राहिला तरच सचिन जर का साक्षीमध्ये गुंतून राहिला ना तरच माझ्या शोधाला ना जरासा ब्रेक लागेल आणि मला ना थोडा श्वास घ्यायला वेळ मिळेल असं ही प्रिया मनाशीच बोलत असते. आता आपण पाहतोय पुन्हा रात्रीच असेल. इकडे अस्मिता आणि बाळ दोघेही झोपलेले असतात. आता सचिन उठतो आणि आता याचा प्लॅन असतो ठराविक प्रमाणे या साक्षीला फोन करायचा असतो, म्हणून तो फोन वगैरे घेतो आणि बघतो इकडे आता अस्मिता आणि बाळ दोघेही आरामात झोपलेले असतात. आता फोन घेतो आणि आता तो साक्षीला फोन करणं इतक्यातच बाळ रडायला लागतं. आता बाळ रडायला लागलं की या सचिनला येतं ना टेन्शन. आता बघा सचिन साक्षीला फोन लावतो, इतक्यातच बाळाचा रडण्याचा आवाज येतो. आता सचिन म्हणतो हे बाळ मला साक्षीला कॉलसुद्धा करू देणार नाही, पण अस्मिताला इम्प्रेस करण्यासाठी या बाळाला ना कडेवरती घ्यावंच लागेल असं म्हणतो. फोन साईडला ठेवतो आणि लगेचच पाळण्यातलं बाळ जे आहे तर ते हातात घेतो आणि त्याला खेळवायला लागतो, नादी लावायला काय लागतो. आता अस्मिता बेडवरती झोपलेली असते. आता सचिन बाळाला हातात घेतो आणि आता खेळवत असतो त्याला, ओ मी घेतलंय ना तुला, मी आता रडायचं नाही असं म्हणत असतो. आता अस्मिताला अचानक जाग येते आणि बघते तर सचिन बाळाला हातामध्ये घेऊन खेळवत असतो. आता या अस्मिताला काही भारी कौतुक वाटत असतं सचिनचं देवत जाणे आणि लगेचच म्हणते की वा सचिन म्हणून खुश होते आणि म्हणते की बाबा असावा ना तर असा, जे जे आई करते ते सगळं बाबा करतो आणि ते सगळं प्रेमाने करतो. लगेच सचिन म्हणतो अस्मि तू कशाला उठलीस, तू तुझी झोप पूर्ण कर बरं. हे बघ जोपर्यंत बाळाला भूक लागत नाही ना तोपर्यंत ना बाळाला मीच सांभाळणार. आता ही अस्मिता म्हणते इकडे. आता असं म्हणल्यानंतर सचिन बाळाला घेऊन बेडवरती बसतो. आता बघा या अस्मिताला फारच भूषण वाटत असतं सचिनचं. अस्मिता म्हणते बाळ जन्माला आल्यापासून ना मी वाट बघत होते की तुझा स्पर्श त्याला कधी होतोय म्हणून. अस्मिता म्हणते तुझा आवाज त्याच्यासाठी ना ओळखीचा आहे आणि म्हणते की पण जन्माला आल्यावर त्याच्या कानावरती तो पडलाच नव्हता, पण आता बघ तो जोजवल्यावरती कसा लगे शांत झोपला येतो असं अस्मिता म्हणत असते. आता अस्मिता हे सगळं अगदी निर्मळ मनाने बोलते, पण सचिनच्या मनामध्ये खूप पाप असतो. सचिन म्हणतो माझं हेच तर स्वप्न होतं, आपलं एक त्रिकोणी फॅमिली असावी, तू आपलं बाळ मी असं सचिन म्हणायला लागतो आणि म्हणतो की अस्मी आय प्रॉमिस मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. आता अस्मितांना थोडा विचार करत असते की सचिन जे बोलत असतो त्या सचिन म्हणतो मी तुम्हा दोघांना परत सोडून कधीच जाणार नाही. अस्मिता म्हणते मला माहिती आहे म्हणूनच तर मी जणसुद्धा बाळाला खेळवतात. आता सचिन मनातल्या मनात म्हणतो फक्त आता साक्षीने मला स्वतःहून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करता कामा नये, कारण ते जर का कोणाला कळलं ना तर या विश्वासाच्या चिंधड्या उडतील. आणि बघा लगेचच आपण पाहतो इकडे ही साक्षी जी आहे ना हिला कुठं गप्प बसवतं, ही लगेचच ना त्या प्रियाला कॉल करायला लागते. आता इकडे अश्विन आणि प्रियाचा आपण सीन पाहतो, हे दोघे जण झोपलेले असतात आणि आता या प्रियाचा फोन जोरजोरात वाजत असतो. आता अश्विन झोपेमध्ये म्हणत असतो की तन्वी तुझा फोन वाजतोय, तन्वी अगं उठ तुझा फोन वाजतोय, उचल, एवढ्या रात्री कोण कॉल करतंय ग तुला. आणि प्रिया बघते तर त्याच्यावरती साक्षी हे नाव असतं.
हिची ना झोपच उडते आणि म्हणते काय नाही रॉंग नंबर आहे ते, तू झोप असं प्रिया करायला लागते अश्विनला. आणि बापरे, या प्रियाची झोपच उडली ना एवढ्या रात्री. आणि अचानक साक्षीचा फोन आला आणि अश्विन तिथेच असतो ना. एवढी घाबरते प्रिया ही की पटकन उठते आणि लगेचच साईडला येते आणि आता फोन उचलते आणि म्हणते की हॅलो. आणि साक्षीलाच रागवायला लागते, म्हणते अगं तुला थोडी तरी अक्कल आहे का गं, इथे एवढ्या रात्री तू मला कसा काय कॉल करू शकतेस. तर साक्षी म्हणते प्रिया एक मिनिट ऐक ना. आणि म्हणते घे बघ 1 मिनिट, मला सांग की सचिन तिथे आला आहे ना. तर आणि तो बरा आहे ना गं, ओके ना गं आता सगळं. आता ही प्रिया म्हणते हो सगळं ठीक आहे आणि सगळं काही ओके, आता फोन ठेव आणि प्लीज ना परत मला कॉल करू नकोस. साक्षी म्हणते ऐक ना प्रिया, कॉल कट करू नकोस प्लीज माझं ऐक ना. आणि म्हणते की हे बघ उद्या सकाळी आहे ना माझं आणि सचिनचं एकदा बोलणं करून देऊ, एकदा बोलणं करून दे ना प्लीज, कॉल करून दे ना. हे बघा, आणि जर करून दिलं ना तर मी तुला परत कॉल करेन, असं ही साक्षी आता प्रियाला म्हणते. आता साक्षी हिला प्रियाला म्हणते. आता ही प्रिया काय म्हणते की ओके ठीक आहे म्हणून आणि फोन ठेवते. आणि फोन ठेवून एवढी वैतागलेली असते ना या साक्षीच्या फोनमुळे ही प्रिया लगेचच म्हणते की नशीब अश्विनला लगेचच परत गाठ झोप लागली म्हणून. आणि म्हणते की नाहीतर मी त्याला काय उत्तर दिलं असतं. आणि म्हणते की या साक्षीसाठी मी एवढी रिस्क घेते ना, खरं तर ना मी त्याचे पैसे चार्ज करायला हवेत, असं प्रिया सहज बोलून जाते. आणि मग तिच्या लक्षात येतं आणि म्हणते अरे वा, अरे हा तर कमाईचा खूपच चांगला मार्ग आहे. मी जर का सचिन आणि साक्षीच्या अफेअरला हवा देत राहिले तर अस्मिता आणि सचिनच्या आयुष्यात कितके प्रॉब्लेम्स होतील ना की अर्जुन आणि सायलीला ते निस्तरतच बसावे लागतील, असं म्हणून प्रिया खूप खुश होत असते. आणि म्हणते की निदान आता तर हे लोक माझा पिक्चर सोडतील. अरे वा, दोन्ही बाजूने ना माझाच फायदा आहे, मला ना अगदी कधी स्वतःचाच खूप अभिमान वाटतो, असंही प्रिया मनाशीच बोलायला लागते. आता आपण पाहतो ही सायली अर्जुनला भेटायला येते त्याच्या रूममध्ये आणि म्हणते काय हो झालात का शांत. तर अर्जुन म्हणतो की नाही. सायली म्हणते अस्मिताताई खूप चुकीचं वागतायत, पण हे त्यांना ना कळतच नाही आणि वाट बघण्यापलीकडे आपल्या हातात दुसरं काहीच नाही आहे. अर्जुन म्हणतो अस्मिताताई तर मूर्खपणा करतेच आहे, पण तू तरी कुठे शहाण्यासारखं वागते. सायली म्हणते मी काय केलं. अर्जुन म्हणतो तूच म्हणालीस ना, तर मी जर का काही लपवलं तर त्या क्षणाला आपलं नातं संपेल म्हणून, असं अर्जुन आता रागाने बोलत असतो. सायली लागते ना हसायला. अर्जुन तिच्याकडे पुन्हा रागाने बघतो. आता सायली म्हणते की नाही म्हणजे बाहेर काही प्रकरण वगैरे करायचा विचार आहे का तुमचा, म्हणून पुन्हा खुद हसायला लागते. अर्जुन म्हणते तू हसू नकोस मी असं बाहेर कोणतंही अफेअर वगैरे करणार नाही, हे तुलाही चांगलंच माहिती आहे. आणि पुढे म्हणतो की पण समज माझ्याकडनं दुसरी एखादी चूक झाली आणि सगळ्यांच्या भल्यासाठी म्हणून मला काही गोष्टी तुझ्यापासून लपवाव्या लागल्या तर तू आपलं नातं संपवून टाकशील, असं आता अर्जुन सायलीला म्हणायला लागतो. आणि म्हणतो की तू असं कसं काय बोलू शकते. तर सायली म्हणते मी अस्मिताताईंना फक्त सांगत होते, त्यांना असं वाटत होतं की सगळ्याच बायका आपल्या नवऱ्याच्या चुका पोटात घालतात पण काही चुकांना माफी नसते, हे असं समजावत होते मी अस्मिताताईंना. अर्जुन म्हणतो म्हणून इतकं टोकाला जायचं. सायली म्हणते मी टोकाला गेले, घटस्फोटाचे कागद हे तुम्ही आणले त्यांच्यासाठी, याला म्हणतात टोकाला जाणं. अर्जुन म्हणतो मी आता अस्मिताताई किंवा सचिनबद्दल बोलतच नाही आहे, मी आपल्याबद्दल बोलतोय. आता सायली म्हणते पण तुम्ही कुठली गोष्ट कुठे जोडताय, मी अस्मिताताईंना समजावण्यासाठी बोलले ना, त्यासाठी इतकं चिडण्याची काय गरज आहे. अर्जुन म्हणतो गरज आहे, कारण कोणत्या सिच्युएशनमध्ये आपलं नातं कधीही तुटणार नाही हा कॉन्फिडन्स असला पाहिजे ना. आणि म्हणतो की मी जर एखादी गोष्ट लपवली तर आपलं नातं तुटेल, हे आलंच कुठून. आता सायली म्हणते तुमच्यावरच्या विश्वासातून. आणि पुढे म्हणते कारण मला माहिती आहे की तुम्ही माझ्यापासून कधीच कुठलीच गोष्ट लपवणार नाही म्हणून. आणि म्हणते की त्यामुळे नातं तुटण्याचा प्रश्न येतच नाही. अर्जुन म्हणतो तरीसुद्धा तुझ्या मनात हा प्रश्न येऊच कसा शकतो. सायली म्हणते मी अस्मिताताईंना जे काय बोलले ते तुम्ही जरा मनाला जास्तच लावून घेतले, असं नाही का वाटत तुम्हाला. आणि मुळात म्हणजे मी त्यांना जे बोलले तर त्याचा तुम्हाला इतका का त्रास होतोय, तुम्ही असं काही केलं आहेत का, असं आता सायली स्पष्टच बोलते. आता अर्जुन घाबरतो ना. सायली म्हणते तुम्ही असं काही केलं का जे माझ्यापासून तुम्ही लपवलेत म्हणून. आता अर्जुन एवढा चापसतो ना की बस लगेच तो म्हणतो की मी कशाला काय लपवेन, मी नाही काय लपवलेलं. आता सायली म्हणते झालं तर मग. आता अर्जुन म्हणतो की पण समज मी आपल्या तर तुम्हाला सोडून निघून जाशील का, बोल ना, त्यात माझं काहीही सेम नसेल का, म्हणजे तू माझं काही ऐकूनही घेणार नाही का, असं कसं चालेल. आणि म्हणत असतो की अर्जुन तुझं निघून गेली तर माझं काय होईल याची कल्पना तर आहे का तुला. हे बघ मी तुला सांगून ठेवते, उद्या वाटेल ते झालं, काही झालं ना तरी तू मला सोडून जाण्याचा विचारसुद्धा मनात आणायचा नाही म्हणजे नाही. आता सायली म्हणते जे तुटण्याच्या भीतीने तुम्ही इतकं अस्वस्थ होत आहे ते नातं किती घट्ट आहे हे तुम्हाला मी सांगण्याची गरज आहे का. सायली असं अगदी डोळ्यात तिच्या प्रेम वगैरे आणून बोलत असते. आणि अर्जुनला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नकात आणि आपल्या नात्याच्या बाबतीत तर घाबरण्याची अजिबातच गरज नाही आहे. अर्जुनना खरंच खूप पॅनिक झालेला असतो. आणि सायली म्हणते कारण आपलं नातं खूप घट्ट आहे, ते कधीच तुटणार नाही, असं
असं अर्जुनला खूप छान समजावते सायली, पण अर्जुनच्या मनातून काही केल्या भीती जातच नाही. सायली म्हणते आणि सध्या तुम्ही सचिन भाऊजींच्या विचारामुळे ना असा विचार करताय आणि म्हणून तुम्ही अस्वस्थ आहेत आणि म्हणून तुम्हाला अशी भीती वाटते, पण सध्या तरी ना आपण सगळ्यांनी शांत राहण्याच्या पलीकडे आपल्या हातात खरंच काहीच नाही आहे. सायली खूप छान समजावते अर्जुनला आणि म्हणते राहाल ना तुम्ही शांत. तर अर्जुन बघा म्हणजे हो म्हणतो, पण अजूनही त्याच्या मनात जी आहे ना तर ती घालमेल चालूच असते. आणि आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात पाहतोय की आता एक मुलगी येते सुभेदारांच्या घरामध्ये आणि ती मुलगी म्हणते की प्रतिमा केलेदार यांनीच मला सांगितलं आहे की तुमचं सुद्धा फॅशन डिझायनिंग झालं आहे म्हणून, तर तुम्ही कोणत्या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंग केलं असंही मुलगी सायलीच्या समोर आणि कल्पनाताईच्या समोर प्रियाला विचारते. आता प्रियाला तर काही कळतच नाही की काय बोलावं म्हणून. आता सायली म्हणते ही प्रियाच्या चेहऱ्यावरचे असे काय हावभाव आहेत, ती अशी अवघडल्यासारखी का दिसते म्हणून. आणि इकडे चैतन्य म्हणतो नातं तोडीन असं म्हणाली सायली. अर्जुन म्हणतो हो. आता चैतन्य म्हणतो अच्छा, तर आता तू सायली वहिनीकडे जायचं आणि तिला जे काही घडलं ते सगळं काही खरं सांगून टाकायचं. अर्जुन म्हणतो अरे तिला जर का काही खरं कळलं ना तर आमचं नातं संपेल. आणि आपल्याला दाखवलं इकडे प्रतिमा त्या म्हणतात की मी जो फोटो पाठवले ते तुला मिळाले ना. तर सायली म्हणते की हो थँक्यू सो मच प्रतिमा, या फोटोमुळे ना मला खूप फायदा होईल. आणि आता त्या वर्षीच्या विद्यार्थ्यांमध्ये तर केलेदार हे नाव कसं काही नाही आहे असं सायली रेकॉर्ड काढून म्हणते. आणि पुढे म्हणते की याचा अर्थ प्रिया कधी कॉलेजला गेलीच नसेल का. आणि हे सत्यसुद्धा आता लवकरच बाहेर येतं आहे की ही तन्वी बनवून केलेदारांना कशी फसवून फॅशन डिझायनिंगच्या नावाने पैसे उकळत होती ते. आणि हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर खरंच उद्याचा भाग ना खरंच खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे पाहत राहा माझी आवडती सिरियल, हा माझा पहिला यूट्यूब चॅनल आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.